कुठलीही गोष्ट नवीन एकदाच करायची म्हटलं किंवा वर्षातून एकदा करायची म्हटलं, मेंदू हँग होतो. बरोबर. मेंदूला माहिती नाही. ब्रश रोज करतो. तुम्हाला ब्रश करायची एक्झाम मध्ये पास होणार की नाही तुम्ही? 100%. रोज करता. हो. पेपर रोज देतो का? नाही. मेंदूला वळणी पडलंय का पेपर? नाही पडला. ब्रश वळणी पडलाय. अंघोळ रोज करतो. अंघोळ करून बाहेर आलेलं पण आपल्याला कळत नाही. एवढं साधं कॉन्फिडेंटली अंघोळ करू शकतो आपण. एखादा वक्ता आहे जो स्टेजवर बोलतो कॉन्फिडेंटली स्टेज, कारण त्याची प्रॅक्टिस तेवढी झाली आहे. त्यात भीती वाटण्यासारखं नसतं. स्पर्धा परीक्षेचा प्रॉब्लेम हा आहे की परीक्षा खूप दिवसातून एकदा होती, त्यामुळे ऑलरेडी मेंदू घाबरलेला असतो. त्यात एवढे सगळे विद्यार्थी बसणार आहेत. इथे सेंटर आलंय, तिथलं वातावरण, गळ्यातलं काढ, हे काढ, ते काढ, नाही का, हे आण, ते सगळं बघून मुलं भांबावतात. आणि ज्या वेळेस तुमचा मेंदू कन्फ्यूज होतो, घाबरतो, त्यावेळेस तो श्रिंक होतो. श्रिंक झाला की त्याला 2-3 रिस्पॉन्स माहिती असतात. फाईट, फ्लाईट, फ्रीज. फ्रीज होतो. फ्रीज झाला की ब्लँक होतो. ब्लँक झाला की कन्फ्युजन. काय करू? आत्ताच वाचलेलं आठवतच नाहीये. पेपर देऊन गडी बाहेर आला की सगळं आठवतं. बरोबर. हे सगळ्यांच्या बाबतीत पेपर घडतं. मध्ये आठवत नाही. कारण काय? फ्रीज झाला. का फ्रीज झाला? ह्याच्या आधी पेपर दिलेले नाहीयेत. दिलेत वर्षातनं एकदा.